Hello student, in last video we see what is the meaning of prime numbers and composite number. So what is the meaning of prime number? Prime numbers means which number have only two factors, one and itself. That is called a prime number. And what is the meaning of composite number? The number which have more than two factors. That numbers are called a composite numbers. Then how can we find the prime numbers and composite numbers in between 1 to 100? So with the help of divisibility test, we find out the prime numbers. How can we find out? If here we write numbers in between 1 to 100. आता 1 to 100 मध्ये नंबर लिहिताना बघा आपण कुठलेही इव्हन नंबर लिहिणार नाही, कारण बिकॉज वी नो 2 is a only one even prime number. दुसरे जे सगळे समसंख्या आहेत त्या सगळ्या समसंख्या ह्या कंपोजिट नंबर्स आहेत, कारण त्यांना 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आहेत किंवा त्या संख्येला 2 पेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो, म्हणून ते सगळे काय आहेत कंपोजिट नंबर्स आहेत. म्हणून आपण प्राइम नंबर शोधताना फक्त काय लिहिणार आहोत, ऑड नंबर लिहिणार आहोत. आता ऑड नंबर लिहिताना सुद्धा जी 15, 25, 35 ची जी लाईन आहे ती पण आपण लिहिणार नाही, बिकॉज इन इट्स युनिट प्लेस देयर इज अ 5, सो इट इज डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे इथं आपण लिहिताना काय लिहिणार बघा, 1 इज अ नायदर प्राइम नॉर कंपोजिट. 1 इज अ नायदर प्राइम नॉर कंपोजिट. हियर 2 is only one even prime number. 2 ही एकमेव सम असून मूळ असलेली संख्या आहे. Then here we write 3, 5, 7, 9. Then 11, 13, 15 ची ओळ आपण लिहिणार नाही, कारण 15 in its unit place there is a 5, so it is divisible by 5. Where 1, 15 and 5, so it is a composite number. So 13, then 17, then 19, then 21, 23, 27, 29, then 31, 33, 37, 39, then 41, 43, 47 and 49. In between 1 to 50. In between 1 to 50 we find prime numbers. We find prime numbers. आता prime number कसे शोधायचे हे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की which number is divisible by 1 and itself, that is called a prime number. म्हणजे ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला काय म्हणतात, मूळ संख्या असं म्हणतात किंवा प्राइम नंबर असं आपण म्हणतो. आता इथे आपण विथ द हेल्प ऑफ डिव्हिजिबिलिटी टेस्ट वी फाइंड द प्राइम नंबर्स अँड कंपोजिट नंबर. आपण फक्त प्राइम नंबर शोधायचे, म्हणजे उरलेले सगळे काय असणार आहेत, कंपोजिट नंबर्स असणार आहेत. सो 2 इज ओनली वन इव्हन प्राइम नंबर. 3 ला 1 and 3 हे दोनच फॅक्टर्स आहेत, सो 3 इज ऑल्सो prime number. Then 5, 1 and 5 is also prime number. Then 7 is a prime number because the factor of 7 is 1 and 7. So here we write or circle the 7. 9, if we consider 9, the 9 is divisible by 1, 3, 9. बघा इथं 1, 3, 9 आलं, म्हणजे 2 पेक्षा जास्त फॅक्टर्स आले, म्हणून या संख्येला आपण काय करणार आहे, कंपोजिट नंबर म्हणणार आहे. 9 इज ए कंपोजिट नंबर. दिस इज नॉट ए प्राइम नंबर. देन 11 वी कन्सिडर हियर 11 द फॅक्टर्स ऑफ 11 इज 1 and 11. So we circle 11. Then the factors of 13, that is 1 and 13. Then the factors of 17, 1 and 17. विचार करायचा 13 कुठल्या पाड्यात आहेत का, 1 आणि 13 च्याच आहेत. 17
तर तिनाच्या पाड्यात 7व्यांदा 21 आहे. 3 7 जा 21 and 7 3 जा 21. So 21 is a composite number because the factors of this 21 is 1, 3, 7 and 21. Then 23. 23 कुठल्या दुसऱ्या पाड्यात आहेत का बघा? नाही. That is 1 and 23. आता 27 याला दोन्ही नाही भाग जात कारण युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 and 8 यापैकी नाही. But here is a 7 plus 2 plus 7. 2 plus 7 that is 9. So it is divisible by 3, 9, 1 and 27 and 27. So 27 is a composite number. Then 29. आता 29 कुठल्या दुसऱ्या पाड्यात आहेत का बघा? नाही. याला 2 ने भाग जातोय का? नाही. याला 3 ने भाग जातोय का? नाही. 9 आणि 2 11 नाही जात. याला 4 ने भाग जातोय का? नाही. 5 ने जातोय का? नाही. युनिट प्लेसला 5 नाही, 0 नाही. 6 ने जातोय का? 2 ने जात नाही, 3 ने जात नाही म्हणजे 6 ने पण जात नाही. 6 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने सुद्धा भाग जातो. 2 9 then 7 no 8 9 10 कशानेच भाग जात नाही. So 29 is also prime number. 29 is a prime number. Then 31. 31 बघा 2 ने भाग जातो का? नाही. 3 ने नाही. 4 5 6 7 8 9 10 कशानेच भाग जात नाही. So 31 is also prime number. 33 it is divisible by 3. 11 3 plus 3 6. So it is divisible by 3. 11 3 is 33. So it is a composite number. Then 37. 37 is a prime number कारण याला 2 ने भाग जात नाही. 7 plus 3 10. 3 ने भाग जात नाही, 4 ने जात नाही, 5 ने जात नाही, 6 ने नाही, म्हणून 7 ने नाही, 8 ने नाही, 9 ने नाही. So 37 is also prime number. Then 39. 3 and 9. 9 10 11 and 12. It is divisible by 3. It is divisible by 3. 3 1 जा 3, 3 3 जा 9. आणि हे 13च्या पण पाड्यात आहेत बघा. आपण विचार केला तर 13 3 जा 39. So 39 is a composite number. Then 41. 41 is not divisible by 2, 3, 5, 7, 10 also because this is a prime number. Then 43. Then 43. 43 is also prime number because this 43 is not divisible by 2. एकच स्थान बघा. 2 ने भाग जातोय का? नाही. बेरीज करा. 4 आणि 3 7. 2 ने भाग जातोय का? नाही. 3 ने भाग जातोय का? नाही. 4 ने 4च्या पाड्यात आहेत का? नाही. 5 ने युनिट प्लेसला 5 किंवा 0 असतील तर 5 ने भाग जातो. नाही जात. 2 ने आणि 3 ने दोन्हीने भाग जात असेल तर 6 ने भाग जातो. जातोय का? नाही. 10 ने भाग जातोय का? नाही. म्हणजे हा प्राइम नंबर आहे. आता 47 बघा. 47 पण कुठल्या? 2 ने भाग जातोय का? नाही. 7 plus 4 11. 3 ने पण भाग जात नाही. 4च्या पाड्यात आहेत का? नाही. 5 ने भाग जातोय का? नाही. 2 ने जात नाही, 3 ने जात नाही म्हणजे 6 नेही जात नाही. 7च्या पाड्यात आहेत का? नाही. त्याच्यानंतर 8च्या नाही, 10 ने भाग जात नाही. So 47 is also prime number. Then 49. Then 49. 7च्या पाड्यामध्ये आहेत बघा. 7 7 जा 49. So the factors of 49 is 1, 7 and 49. So 49 is a composite number. 49 is a composite number. Again here we write. In between 1 to 50 prime numbers prime numbers
numbers in between 1 to 50. 1 ते 50 मध्ये किती प्राइम नंबर्स आहेत बघा. 2, 3, 5, 7, 11, 13, then 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 and 47. These are the prime numbers in between 1 to 50. 1 ते 50 मध्ये काय आहेत एवढे प्राइम नंबर्स आहेत. In between 1 to 100 there is a 25 प्राइम नंबर्स आहेत. किती प्राइम नंबर्स आहेत? 25 प्राइम नंबर्स आहेत. आता प्रॉब्लेम सेट नंबर 34. प्रॉब्लेम सेट नंबर 34 मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही तो सॉल्व करायचा आहे. एकदम इझी आहे, सोपा आहे बघा. इन प्रॉब्लेम सेट नंबर 34 फर्स्ट क्वेश्चन इज राइट ऑल द प्राइम नंबर्स बिटवीन 1 and 20. 1 and 20 मधले प्राइम नंबर्स लिहायचे आहेत. 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. These are the prime numbers in between 1 to 20. This is the answer of question number first. Then second question, write all the composite numbers between 21 and 50. 21 and 50 मधले कंपोजिट नंबर लिहायला सांगितले. म्हणजे इथून या सगळ्या संख्या सोडून, म्हणजे 21 इथं काय येणार आहे, 22 कंपोजिट नंबर येणार आहे, 24 येणार, 26 येणार, 27, 30, 32, 33, 34 हे सोडून, सर्कल केलेले नंबर सोडून जे सगळे नंबर आहेत ते सगळे नंबर काय असणार आहेत, कंपोजिट नंबर्स असणार आहेत. प्राइम नंबर्स विचारलेले नाहीत, लक्षात घ्या. काय विचारले? कंपोजिट नंबर विचारले. म्हणजे आपण या प्राइम नंबरला सर्कल केलेला आहे, हे सर्कल सोडून आणि सगळे इव्हन नंबर हे काय असणार आहेत, कंपोजिट नंबर्स असणार आहेत. देन सर्कल द प्राइम नंबर्स इन द लिस्ट गिवन बिलो. त्यांनी लिस्ट दिलेली आहे 100 पर्यंतची. आपण 1 to 50 पर्यंतचे प्राइम नंबर्स बघितले. आता कशा पद्धतीने आपण 1 to 50 पर्यंतचे प्राइम नंबर्स शोधले, त्याच पद्धतीने तुम्ही 51 to 100 पर्यंतचे बघू शकता प्राइम नंबर्स. देन 22, 37, 43, 48, 53, 60, 91, 57, 59 हे जी लाईन दिलेली आहे यातले प्राइम नंबर्स जे आहेत त्या प्राइम नंबर्सला आपण सर्कल करायचं आहे. एक लक्षात घ्यायचं आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्राइम नंबर? अ नंबर विच हॅव अ फॅक्टर 1 and itself. ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला काय म्हणायचं आहे, प्राइम नंबर म्हणायचं आहे. लक्षात घ्या. आणि या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, 1 to 50 मधले प्राइम नंबर शोधलेले आहेत. आता त्याच्यानंतर 51 to 100 मधले तुम्ही शोधा, किंवा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ते सांगेन. बट इट इज व्हेरी सिम्पल. हाऊ कॅन वी फाइंड द प्राइम नंबर्स इन बिटवीन 1 to 100. 1 to 50 मधले आपण बघितलेलेच आहे. आता बघा 51 असेल तर इथे लिहायचं 51, 53, 57, 59 कन्सिडर करायचा. 51 याला 2 ने नाही भाग जात, 3 ने भाग जातोय का बघा. 5 plus 1 6. 6 is divisible by 3. So 51 is a composite number. Then 53 विचार करायचा. In unit place there is a 2. It is divisible by 2? No, it is not divisible by 2. It is divisible by 3. 5 plus 3 8. It is not divisible by 3. 4 ने भाग जातोय का? 4 च्या पाड्यात आहेत का? नाही. 5 ने भाग जातोय का? नाही. 6 ने नाही, 7 ने नाही, 8 ने नाही, 9 ने नाही, 10 ने पण नाही. So it is a prime number. This is a prime number. Then 57. 7 plus 5 12. 12 is divisible by 3. So 57 is divisible by 3.
then it is a composite number. This is a composite number. Then 59. 2 ने भाग जातो का बघा नाही. 3 ने जातो का 9 + 5 14 नाही जात. 4 ने जातो का नाही. 5 ने नाही. 6 2 ने आणि 3 ने जात नाही म्हणजे 6 ने पण जात नाही. 7 ने नाही. 7च्या पाड्यात आहेत का नाही. 8 नाही. 9 नाही. 10 नाही. सो 59 इज ऑल्सो प्राईम नंबर. या पद्धतीने आपण 60 पर्यंतचे प्राईम नंबर शोधले. 1 to 100 मध्ये 25 प्राईम नंबर्स आहेत ते आपण या पद्धतीने काय करू शकतो शोधू शकतो. सो इन दिस वे in this video we see what is the meaning of prime number and how can we find the prime and composite number. So thank you.